नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी. न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात सापडले असून सीबीआयने कारवाईचा धडाका लावला आहे. पेपरफुटीचे लातूर कनेक्शन समोर आलेलं आहे. लातूरमधील प्रसिद्ध RCC कोचिंग क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केली आहे. तत्पूर्वी सीबीआयने मोटेगावकरची ट्रान्झिट रिमांड घेतली होती. 2 दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडमधील प्राथमिक चौकशीत शिवराज मोटेगावकरकडे महत्त्वाचे पुरावे हाती लागल्यानंतर सीबीआयने मोटेगावकरला अटक करून आज त्याला सीबीआयच्या कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी सीबीआय कोर्टाने आरोपीला 9 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. सीबीआयने शिवराज मोटेगावकरला अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले. तत्पूर्वी ट्रान्झिट रिमांडमध्ये सीबीआयला मोटेगावकरकडून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. काही पुरावे सापडले आहेत, त्यातूनच त्याला अटक करण्यात आली आहे आणि त्यातून शिवराज मोटेगावकरने 23 एप्रिल रोजी केमिस्ट्रीचा पेपर मिळवला. त्याच्या मोबाईलमध्ये लीक प्रश्नपत्रिका सीबीआयला आढळून आली. तसेच शिवराज मोटेगावकर हा सेवानिवृत्त प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णीसोबत पेपरफुटीत सहभागी होता, हेही निदर्शनास आले. सीबीआय कोर्टात न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना एक प्रश्न विचारला. मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका आहेत हे तुम्हाला कसं कळलं? यावर निवृत्त प्राध्यापक कुलकर्णी हा शिवराजसोबत संपर्कात होता, त्याद्वारे ही बाब समोर आली आहे. येथील कोचिंग सेंटरमार्फत प्रश्नपत्रिकांचे वितरण सुरू होते, अशी माहिती तपास अधिकारी पवन कौशिक यांनी न्यायालयाला दिली आहे. त्यानंतर सीबीआयने चौकशीसाठी 10 दिवसांची सीबीआय कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. त्यामुळे पुढील 9 दिवस आता शिवराज मोटेगावकरचा मुक्काम सीबीआय कोठडीत असणार आहे. दरम्यान तुम्हाला काही पश्चाताप आहे का, असा प्रश्न शिवराज मोटेगावकरला पत्रकारांनी विचारला असता त्याने पत्रकाराकडे रागाने बघितलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी दिल्ली.